जय श्रीराम. सर्वात आधी रोजच्याप्रमाणे दीप प्रज्वलन होईल. त्यासाठी मी विनंती करतो की सूरज भाऊ वाजगे, डॉक्टर संदीप डोळे, राजश्रीताई बेनके आणि शिवजीभाई पटेल यांनी पुढे यावे. ब्रह्मे काकू या. रघुवीर समर्थ. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. यानंतर आपल्या श्रीराम मंदिरासाठी एक छान असा नवीन बोर्ड लावलेला तुम्ही बघताय. सूरज भाऊ वाजगे यांच्या माध्यमातून तो आपल्याला मिळाला आहे. त्यांची ती सप्रेम भेट आहे. आज आपण त्या बोर्डचंही अनावरण करतोय. लिमये सरांच्या हस्ते आपण ते अनावरण करणार आहे. आता फक्त तेवढ्यासाठी त्यांना वरती कार्यकर्ते आहेत. तुम्ही घोषणा दिली की उद्घाटन झालं असं आपण. जय जय रघुवीर समर्थ. या नारायण गावामध्ये समर्थ संप्रदायातून सुरू झालेल्या सुंदर अशा श्रीराम मंदिराच्या हा जो वरचा बोर्ड आहे त्या बोर्डाचं नवीन छान स्वरूप आणि त्याचं उद्घाटन आपण इथे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करत आहोत. तेव्हा एकदा सगळ्यांनी छान जोरात आपण रामनामाचा एक गजर करूया. हां, आणि टाळ्या तर वाजवूया. म्हणा जय जय रघुवीर समर्थ. म्हणा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. सूरज भाऊ खूप खूप धन्यवाद मनापासून. या सर्वांना जय श्रीराम. आपल्या श्रीराम मंदिराच्या या ठिकाणी श्रीराम कथेच्या निमित्तानं जे सादर करते श्री समर्थ भक्त समीर लिमये यांचं आपण मला वाटतं 3 दिवस श्रीराम कथेच्या या ठिकाणी जी कथेची सेवा चालू आहे खऱ्या अर्थानं आपण सगळेजण या ठिकाणी ऐकतोय. आणि मला खरं तर धन्यवाद द्यायचे त्या आपल्या सर्व आयोजकांना की श्रीराम कथा या ठिकाणी आपण जी आयोजित केली आणि निश्चितपणे जे समीर लिमये सर आहेत यांच्या माध्यमातून ते आपण ऐकतोय. आणि ज्या माणसाने खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांना वाहून घेतलं आहे ते आदरणीय समीर लिमये यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जी कथा ऐकतोय. मी सरांना पण मनापासून धन्यवाद देतो. अवचड सर, तुम्ही जसे भारताच्या बॉर्डरवर सैनिक होता, तुम्ही जे देशासाठी वाहून घेतलं तेच आता कुठेतरी धर्मासाठी वाहून घेतले. आणि आपल्या नारायणगावमध्ये आपण पाहतो की अनेक जण
या ठिकाणी तुमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे. ही शेवटी संस्काराची गरज आहे. आपली त्या दिवशी पण चर्चा झाली. आजही पाठ्यपुस्तकात दिनेश भाऊ इथे या ठिकाणी ब्रह्मेबाई बसल्यात. पाठ्यपुस्तकात ज्यावेळेस आम्ही इतिहास वाचतो, इतिहासात निश्चितपणाने चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. परंतु ज्यावेळेस हा मुलगा मोठा होत जातो, आम्हाला इंग्लंडचे चहाचे मळे शिकवले जातात, इंग्लंडचे राजे शिकवले जातात, परंतु प्रभू श्रीरामांचा इतिहास कुठेही पाठ्यपुस्तकात नाही. ही शोकांतिका आहे, ही खंत आहे. त्या दिवशी आम्ही अवचड सरांनी आम्ही एक चर्चा केली की आपण काय झालं जरी सगळं पक्ष राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन आपण शालेय शिक्षण मंत्र्यांकडे त्या ठिकाणी निश्चितपणे गेलं पाहिजे आणि ही मागणी केली पाहिजे की जर चौथीला छत्रपतींचा इतिहास असेल तर निश्चितपणे सातवीला किंवा 10वीला निश्चितपणे प्रभू श्रीरामांचा इतिहास आपल्याला माहीत झाला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना माहीत झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपण निश्चितपणे या ठिकाणी खासदार साहेब असतील, आमदार साहेब असेल यांच्या माध्यमातून, कारण मला माहिती आहे की प्रत्येक वर्षी या ठिकाणी आदरणीय काकू बेनके काकू या ठिकाणी उपस्थित आहे. नामदार वल्लभशेठ बेनके साहेब यांचं श्रीराम मित्र मंडळ असेल, आपले श्रीराम पसवंस असेल, जे मोलाचं मार्गदर्शन लाभलंय त्याचप्रमाणे या ठिकाणी काकू दरवर्षी उपस्थित असतात. या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरं तर प्रभू श्रीरामाच्या प्रांगणात या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. माझं फक्त प्रेम हे फक्त बोर्डापुरतं नाही आहे. तुम्ही कुठल्याही मला निम्म्या रात्रीला काम सांगा, मी तुमच्यासाठी निम्म्या रात्रीला निश्चितपणे धावून येत जाईल. कुठलंही काम सांगा, या ठिकाणी मी हक्काने तुम्हाला एवढंच सांगू शकतो. या ठिकाणी आदरणीय संदीपजी डोळे आमचे मार्गदर्शक व सगळेजण इथे प्रत्येक खरं तर जे जे कथेला या ठिकाणी बसलेत त्या प्रत्येकाच्या या ठिकाणी मी आदरयुक्त या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. सूरज भाऊ, आपल्याला एक विनंती आहे. महाराजांना आज कथेपूर्वी हार घातला जातो, तो आपण आज घालू. वीर समर्थ हॅलो. तानपुरा थोडा वाढवा. समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमोशार मूळ चत्वार वाचा गमुपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. पुढची स्लाइड. कथा शंकराची कथा पार्वतीची कथा कौरवा पांडवा माधवाची कथा मोरयाची कथा कार्तिकाची समस्तांमध्ये राघवाची. जय जय वीर
समर्थ. श्रीराम. खूप आनंदाची गोष्ट आहे की आत्ता तिसऱ्या दिवसाचं फलित काय, तर तुम्ही सगळे माझ्याबरोबर हा श्लोक म्हणत होता. किती आनंदाची गोष्ट आहे की बघा, किती स्क्रीनचा इफेक्ट. हळूहळू सगळ्यांना तो श्लोक म्हणायची इच्छा झाली आणि ही समर्थांचा एक शुभ संकेत मानावा. आणि रामकथेचा तिसरा आणि आजचा अखेरचा दिवस तो सुरू करण्या अगोदर फक्त आपण सगळे छान एकत्रपणे एक रामनामाचा जप करूया, म्हणजे एक चैतन्य निर्माण होईल आणि मग कथेला आपण आरंभ करूया. जरा थोडा तानपुरा द्या बरं आम्हाला. स्वराशिवाय लोक गात नाहीत आमची. थोडा लाऊड. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. टाळे वाजवू नका, ध्यान करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम जय जय राम. 13 वेळा रामनाम घेतलंय आणि आपण समर्थाने सांगितलं त्याप्रमाणे जिथे कथा होते तिथे साक्षात मारुतीराय कथेला येतो. आणि आज तिसरा दिवस मारुतीराय कथेला आलेला आहे. आज इथे तुम्हाला सगळ्यांना नंतर दर्शनासाठी समर्थांचं हस्ताक्षर सुद्धा इथे बघायला ठेवलेलं आहे. समर्थांच्या हस्ताक्षरातलं सुंदर कांडाची प्रत आणलेली आहे. वाल्मिकी रामायणाची ही प्रत तुम्हाला दर्शनासाठी ठेवली आहे. आजचा आपला कथेचा तिसरा आणि अखेरचा दिवस. 2 दिवस आपण जे पाहिलं, जे ऐकलं ते तुमच्या चित्तात निश्चित असेल याची शाश्वती आहे. कारण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान उत्साह दिसतो आहे, एक छान चैतन्य जाणवत आहे. आणि इथे आत्ता रामाची कृपा 200% आहे. आपण जसं रामाचं बरोबर नामकरण इथून सुरुवात केली, त्यानंतर वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातलं शिक्षण, त्यानंतर आपण विश्वामित्र ऋषींनी त्यांना कशा पद्धतीनं शिक्षण दिलं तेही आपण काल पाहिलं. रामाचा विवाह झाला हेही आपण पाहिलं. धनुर्भंग म्हणजे नेमकं कसं झालं तेही आपण ऐकलं. विश्वामित्र गेलेले आहेत आणि आता अयोध्येमध्ये रामराय विवाहबद्ध होऊन 4 बंधू 4 बायका घेऊन अयोध्येमध्ये आलेले आहेत. धनश्री पुढची स्लाईडला. आता खऱ्या अर्थानं सुरू होतं. इथे लिहिलेलं आहे की रामकथा
ही काय आहे? एका आदर्श राजाच्या जीवनाची कहाणी आहे. आणि ती दुसरी काय आहे तर नीतिमूल्यांची कथा आहे. सज्जन हो, आपण काल रामाचं धारिष्ट्य पाहिलं, रामाची गुरुसेवा पाहिली, त्यानंतर रामानं कसं टार्गेट सेट केलं हे आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर अहिल्योद्धारणामध्ये रामामधला करुणवान रामही पाहिला, शबरीची भक्ती पाहिली, शबरीचा अनन्य भाव आपण पाहिला. आणि हे सगळं कोणाप्रती? त्या रामाप्रती. हे आपण वेगवेगळी कॅरेक्टर्स मुद्दामून अभ्यासाला म्हणून घेतली. काल आपण हेही पाहिलं की कथा नक्की कशी ऐकावी, कथा का ऐकावी आणि कथेचा परिणाम नक्की कशावर होतो ह्याच्यावरचं काल आपण निरूपण ऐकलेलं आहे. आता इथून पुढे जे सुरू होतंय ती एका आदर्श राजाच्या जीवनाची कथा तर ती निश्चित आहेच, पण खऱ्या अर्थानं आपण आपला संसार पॅरलली थोडा विचारात घ्यावा. आपण काल चिंतन पाहिलं, जे काल नव्हते त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की कथा आपण जेव्हा आज रामाची ऐकतो तेव्हा आपण त्याच्यावर विचार करतो, पण प्रत्यक्ष जेव्हा हे वर्तमान काळात रामाच्या सुरू होतं तेव्हा रामाला माहीत नव्हतं ना उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे. म्हणजे जेव्हा त्याला विश्वामित्र ऋषी वनवासात कसं राहायचं याचं ट्रेनिंग देत आहेत तेव्हा त्याला माहिती नाही आहे की पुढे मला वनवासात जावं लागणार आहे. अभ्यास करताना आपण त्या काळाला धरून अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आजच्या काळात आपल्यात त्यातलं काय आहे याचा शोधही आपण घेतला पाहिजे. ती कथा श्रवण करणे की आपण रामाच्या जागी असतो तर काय, हे पहिल्या दिवशी आपण चिंतन केलं. आपण दुसऱ्याही गोष्टी पाहिल्या की एक 16 वर्षाचा राम, त्याला राक्षसांचा संहार करण्यासाठी विश्वामित्र मागायला येतात. त्यावेळी दशरथ राजाच्या हृदयातला बाप हाही आपण काल पाहिला. आणि त्यानंतर हेही पाहिलं की 16 वर्ष म्हणजे आपण 10वीत असताना रामराय पराक्रम करून येत आहेत. त्याच्या अगोदर त्यांना पडलेले प्रश्न, त्यांच्या बुद्धीची प्रत, या सगळ्या गोष्टी आपण 2 दिवसाच्या चिंतनात पाहिल्या. मग आता राहिलं नेमकं काय? पुढची स्लाइडला राम आणि सीता, सीता आणि राम. काल आपण पाहिलंय अहिल्याचं उदाहरण. सज्जन हो, चिंतन असं करायचं आहे की सीतेबद्दल त्या प्रश्नावर आपण हळूहळू येणारच आहोत, पण मुळात सीतेची रामायणात एंट्रीच मुळात कधी आहे हे आपण काल पाहिलं की वाल्मिकी रामायणात स्पष्ट आहे. विश्वामित्र ऋषी जेव्हा रामाला जनक राजाकडे घेऊन येतात तिथे खऱ्या अर्थानं सीतेची वाल्मिकी रामायणात एंट्री आहे. तिच्यासाठी स्पेशल असा सर्ग असं त्यात नाही. काही लोक एकमेकात पूर्वानुभव गतानुभव सांगता सांगता सीतेची माहिती सांगतात आणि मग त्यातनं सीता आपल्याला समजत जाते. जनक राजाने असं सांगितलं की ही जी माझी मुलगी सीता आहे ही मी जेव्हा जमीन नांगरत होतो तेव्हा माझा जो नांगर होता त्याचं टोक ते अडकलं आणि आतमध्ये एक मंजुषा म्हणजे पेटी, त्याच्यात हे बाळ, ती ही सीता. हे जसं आत्ताच्या भाषेत सांगायचं तर फ्लॅशबॅकमध्ये अशा पद्धतीत वाल्मिकी रामायणात लिहिलेलं आहे. आता आपण ह्या सगळ्याचा नीट थोडा थोडा भाग लक्षात घेणार आहोत की सीता ही नेमकी कशी आहे. राम आणि सीतेचा जोडा छान विवाह होऊन अयोध्येत परत आले आहेत. आणि पुढची स्लाइडला इथे एक छान शब्द तुम्हाला दिसेल, अनुरूप. तुम्ही सर्व माता भगिनी ते आहात. राम आणि सीतेचा जोडा हा अनुरूप आहे असं आपण म्हणतो, पण म्हणजे नेमकं काय समजून घ्या. सीताराम आपण आशीर्वाद देताना सुद्धा म्हणतो तुमचा जोडा सीतारामासारखा असू दे, राम सीतेसारखी जोडी असू दे. 3 शब्द आहेत. एक एकरूप,
दुसरा समरूप आणि तिसरा अनुरूप. नीट लक्ष द्या. आपण प्रापंचिक आहोत. प्रपंचामध्ये लग्न झाल्यानंतर आपणही एक 15 वर्ष संसार, 20 वर्ष संसार, 25 वर्ष संसार झाला तर थोडंसं वळून स्वतःकडे बघितलं तर काही नवरा बायको बघा, यांच्या सवयी सुद्धा सेम होतात एकमेकांच्या सहवासामुळे. विचार करा. काही नवरा बायको कालांतराने एकमेकांसारखे दिसायला सुद्धा लागतात, समरूप होतं असं. कारण सहवास, सततचा सहवास. बरं, हे वाईट आहे का? मुळीच नाही. पण ह्याच्यावर एक उत्तम क्वालिटी आहे, ती म्हणजे अनुरूप. फार मोठा मुद्दा आहे सज्जन. आपण सगळे प्रापंचिक जन आहात. बारकाईनं विश्लेषण ऐका. वाचन जेवढं वाढवू तेवढं आपलंच ज्ञान वाढतं. हे आपण 2 दिवस पाहिलंय. श्रवण, मनन, निजध्यास, पुढे रोकडा साक्षात्कार. चांगलं ऐकलं तर विचाराला मटेरियल आपण काल पाहिलं. मग हा अनुरूप शब्द काय आहे? छान वाचनामध्ये आलं. त्या बाईंनी सुंदर विश्लेषण केलं. अनुरूप याचा अर्थ उदाहरण म्हणून घ्या, लिंबू सरबत. आता लिंबू सरबताची प्रोसेस काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. काही प्रमाणात लिंबू, काही प्रमाणात साखर, काही प्रमाण पाण्याचं, सगळं मिश्रण अप्रतिम लागतं. पण त्या अख्ख्या मिश्रणात लिंबाचं लिंबू पण तसंच राहतं, साखरेची गोडी तशीच राहते. म्हणजे एकमेकांची आयडेंटिटी तशीच राहते. सज्जन हो, याला अनुरूपता असं म्हणतात. राम आणि सीता, या सीता सीताच आहे, राम रामच आहे. दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे, ती जी लेवल ऑफ थिंकिंग आहे, ती अतुलनीय आहे. असा जोडा विश्वात मिळणार नाही. आणि दुर्दैवानं आपण हे न वाचता, न अभ्यास करता, यांच्या चुकांवर अंगुली निर्देश करायला सुद्धा धजावत नाही. किती नवरा बायकोंनी स्वतःकडे बघावं की आपण आपल्या बायकोची आयडेंटिटी जपली आहे. बायकांनी बघावं आपण आपल्या नवऱ्याची आयडेंटिटी जपली आहे. मुळात आयडेंटिटी जपायचं म्हणजे काय ह्याच्यावरच कधी चिंतन केलेलं नाही. ते सीता आणि रामानं केलंय बरं का. ह्याला म्हणतात अनुरूप जोडा. हे मी का सांगतोय? कारण पुढे कथेत त्याचा अत्युच्च आणि उत्तम असा नमुना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय जोडा आहे हा? बरं, काल आपण पाहिलं विश्वामित्र ऋषी जोपर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत रामानं सीतेला पाहिलंच नव्हतं, तर सीतेने रामाला पाहिलेलं नव्हतं. धनुर्भंगाचा काल आपण पाहिला. रामचरित मानसामध्ये खूप छान वर्णन आहे. भावार्थ रामायणात छान 200 प्रकारची रामायण आहेत, ती जरूर वाचावीत. त्यातला भाव बरोबर नेमका घेरावा. पण होतं काय सज्जन हो, जेव्हा लोक आक्षेप घेतात, अर्थात आक्षेप घेतात ते काही अभ्यास करून घेत नाहीत, ठीक आहे, मनुष्य स्वभाव. समर्थ असं सांगतात, असे जे आक्षेप घेतात त्यांचे फेडावे आक्षेप कसे, करुनी नाना साक्षेप. साक्षेप म्हणजे प्रयत्न. आक्षेप फेडण्याचा प्रयत्न कसा, योग्य ते वाचन करून, योग्य त्याचा अभ्यास करून, छान पद्धतीनं त्यांना नीट नेटकं उत्तर देणं. मग त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे ना की सीता आणि राम हे नेमकं काय आहे. तो हा अनुरूप जोडा आहे. असे छान दोघं अयोध्येमध्ये नांदतायत. प्रजाजनांना आवडलाय जोडा, छान आहे, भरघोस स्वागत झालंय. आज सुद्धा बघा आपण इकडनं पालखी आणली, एक चैतन्य येतं की नाही. आता मंदिराचं छान वरती बोर्डाचं आपण अनावरण झालं. जय श्रीराम म्हटल्यानंतर जे काय रंध्रातनं ऊर्जा येते, विचार करा त्या दिवशी अयोध्येत काय वातावरण असेल. मुळात अनेकांना हे माहिती असेल नसेल मला माहीत नाही. मी तरुणांना म्हणून सांगतो, जिथे युद्धच नाही ती अयोध्या, हे लक्षात ठेवा. जिथे कुणाला युद्ध करायची इच्छा होत नाही असा अर्थ नाही, वृत्ती चांगली. काल तुमची जरा कॉलर ताट होईल, मला सांगण्यात आलं नारायणगावमध्ये
सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत. बघा किती आनंद झाला की नाही. अशी अयोध्या आहे बरं का. अहो रामाचं कौतुक ऐकायला एवढी थंडी पडली तरी लोक येतात. हे काय प्रेम आहे, कारण आपलं ते आराध्य दैवत आहे. मग विचार करा, जे प्रत्यक्ष अयोध्येत रामाला पाहत असतील त्या नागरिकांचा किती सुंदर आनंदाचा क्षण असेल की आपल्या रामाचं लग्न झालेलं आहे, आपल्या लक्ष्मणाचं लग्न झालेलं आहे, भरताचं झालं आहे, शत्रुघ्नाचं झालं आहे, आणि रथातनं 4 जणांच्या 4 वधू येत आहेत, त्यांची पुष्पवृष्टी होते, मस्त स्वागत होत आहे. खूप सुंदर प्रसंग आहे. पण कसं असतं, कधी काही सुंदर घडतं ना तेव्हा त्याला एक नजर लागण्याचा प्रकार घडतो. तुम्हाला कळलं असेलच मी काय म्हणतोय. पण सज्जन हो, इथेच एक चिंतनाचा मुद्दा आहे. जराशी पुढची स्लाइडला. बस हे चित्र बोल काय आता बघायची गरज नाही. हा वनवासाला 3 जण जायला निघालेत असं हे चित्र आहे. आणि वनवासाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, मी परत काही ती सांगणार नाही. मला त्यातलं मधलं सांगायचं आहे. कैकेयीचं सुद्धा रामावर प्रेम होतं. मंथरेनं आग लावली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मजेची गोष्ट अशी आहे, मती फिरली ना की कोणाची गॅरंटी देऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बरोबर तिची संगत मंथरेची, तिची वृत्ती पालटली आणि सगळं पुढचं वाढून ठेवलेलं. रामाला काही माहीत नाही. आपण पहिल्या दिवशी पाहिलं, रामाला सांगतोय दशरथ राजा की आता तुझा आम्हाला यवराज्याभिषेक करायचा आहे, तू तयारीला लाग. म्हणून रामराय महालात परत जातात आणि नंतर मंत्री सांगायला येतात, परत बोलवलंय आणि सांगितलं की बाबा आता तुला वनवासालाच जायला लागणार आहे. राम राय शांत चित्ताने, जशी तुमची इच्छा. इथे एक छान मुद्दा आहे सज्जन हो. वसिष्ठ ऋषी उभे आहेत, डोळ्यात पाणी आहे. स्वाभाविक आहे ना. अरे ज्या मुलाला एवढ्या कष्टानं घडवलंय, तुम्ही कष्ट पहिल्या दिवशी ऐकलेत, आता विचार करा त्या वसिष्ठांची काय मनोभूमिका झाली असेल की अरे मी कशासाठी घडवला याला. आणि आज त्याच माझ्या अतिशय सज्जन युवराजाला वनवासाला जावं लागतं आहे. त्या मातेला जरा देखील दया म्हणून येत नाही. पण रामराय किती आमचे स्थिर, आपल्यासारखे भांडले नाहीत, स्थिर उभे आहेत. तेव्हा रामराय असं वसिष्ठांना म्हणतात, जर माझ्या वडिलांना म्हणजे दशरथ राजाला जर असं वाटत असेल की मी वनवासाला जाणार नाही किंवा जाण्यासाठी मनाई करेन तर धिक्कार असो माझा. माझ्या वडिलांना माझ्याबद्दल जर कॉन्फिडन्स असेल की माझा राम माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, तर तो खरा माझा जय मानेन. सगळ्या तरुणांनी ऐकावं, असं पितृवचनांकित असावं. माझ्या वडिलांचा शब्द आहे तो प्रमाण असला पाहिजे, कारण ते वडील आहेत म्हणून आपण असतो. ती आपली आई आहे म्हणून आपलं अस्तित्व असतं. तेव्हा आई वडिलांचा शब्द हा प्रमाण मानावा, त्याला काउंटर आर्ग्युमेंट करू नये. हे कथेतनं आपण शिकलं पाहिजे. पण त्याच्यासाठी ही रामाची जी स्वीकारण्याची भूमिका, जी मनोभूमिका झाली, ती कशामुळे झाली ते आपण पहिल्या दिवशी ऐकलं. त्याचा प्रत्यय आज तुम्हाला येईल. लक्ष्मण चिडला, मंथरेवरती चिडला आणि रामाला म्हणला, तू कसं काय शांतपणे घेतोस ही गोष्ट, एकदा स्वतःला त्या रामाच्या जागी प्लेस करा. आपण होऊ का इतके शांत. आपल्याच वडिलांनी आपल्याला बेदखल केलं, प्रॉपर्टी देणार नाही म्हणून सांगितलं, काय करू आपण घरात. आपण पहिल्या दिवशी पाहिलं. एकच मिनिट जरा हे असं रामायणामध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो, जो आपण पहिल्या दिवशीच पाहिला की सावत्र भाऊ एकमेकांसाठी रडतात आणि आपण सख्खे भाऊ प्रॉपर्टीवरनं एकमेकांवर केस टाकतो. बेसिकच कॉन्ट्रास्ट बघा. तो लक्ष्मण चिडलाय की तू इतकं शांतपणे. पण वसिष्ठ ऋषींचं ट्रेनिंग आहे ना, काय उत्तर द्यावं रामाने सज्जन हो.
रामाने सांगितलं, लक्ष्मणा, त्या मंथरेवर चिडू नकोस. चिडू नको म्हणजे सांगतो ना. बघा हे किती भव्य आहे रामाचं रूप, लक्षात येईल तुमच्या. त्याने सांगितलं मंथरेवर चिडू नकोस, मंथरेची काही चूक नाहीये. लक्ष्मण म्हणलं, मंथरेची काही चूक नाही? अरे सरळ सरळ ती आपल्या घरामध्ये भांडणं लावती आहे, तुला वनवासाला जायला लागतं आहे, वडिलांना नाईलाजाने आदेश द्यावा लागतो आहे, आणि तरी तू म्हणतो मंथरेची काही चूक नाही. राम म्हणला, मला 1 मिनिट जरा शांतपणे विचार कर. मंथरा कोण आहे? कोण आहे म्हणजे? ती कैकेयीची दासी आहे. म्हणजे बरोबर, म्हणजे ती तिच्या माहेरून तिच्या बरोबर आलेली आहे कैकेयीमधनं. तर म्हणे बरोबर आहे. म्हणजे मग तिची स्वामिनी कोण? म्हणे कैकेयी. मग आपल्या स्वामिनीचा मुलगा सिंहासनावर बसावा असं जर तिला वाटलं तर त्यात तिची चूक काय? सज्जनो, खरंच प्रांजळपणे एकदा रामाच्या जागेत तुम्ही आहात, करू का आपण असा विचार? म्हणजे जो माणूस आपल्याला घराबाहेर काढतोय, वनवासाला पाठवतोय, त्याची भूमिका सुद्धा रामराय समजून घेतात की तिची काय चूक आहे. ती तिच्या स्वामिनीशी एकनिष्ठ आहे. लक्ष्मणा, हे तू समजून घे. म्हणून मी पहिल्याशी लक्ष्मणाचा अर्थ सांगितला होता ना, बौद्धिक नम्रता. काय बोलणार याच्या पुढे? किती परफेक्ट रामाने पॉइंट सांगितला. लक्ष्मण म्हणला, धन्य आहेस बाबा तू, काय बोलायचं तुझ्या. रामरायानं वनवास तितक्याच शांततेने स्वीकारला. आणि मग खरी गंमत आहे. तुम्ही म्हणाल काय गंमत आहे? सीन म्हणून बघा, डोळ्यासमोर आणा. रामराय शांत चित्तानं स्वीकार केलाय. ठीक आहे, दशरथ राजाला दुःख होत आहे, विश्वामित्र वसिष्ठ ऋषींना दुःख होत आहे, सगळ्यांना दुःख होत आहे. रामराय शांत, स्टेडी, स्थिर. आपल्या महालात जात आहेत सीतेला सांगायला की मी वनवासात जातोय. बघतो तर बाई पॅकिंगला लागलेली. डोळ्यासमोर आणा प्रसंग, म्हणजे तुम्हाला कळेल अनुरूप काय आहे. पॅकिंग करते बाई. राम म्हणला, अगं तू काय करते? मग वनवासाला जायचं ना. अगं मला वनवास आहे, तुला नाही. म्हणे तिने तुला सांगितलेलं नाही, फक्त मला सांगितलंय. असं कसं चालेल? माझ्या पण आईचे काही संस्कार आहेत की नाही? जे माझ्या नवऱ्यावरती जो प्रसंग आलाय त्यात मी बायको म्हणून त्याच्याबरोबर असलेच पाहिजेत, हे माझ्या आईचे संस्कार आहेत. सज्जनो, सीतामाईचं डिझाईन बघाव काय आहे. पुण्याला एक मित्र माझा भेटला, तो लॉयर आहे. तो म्हणला, महिन्यातनं जी डिव्होर्सच्या केसेस होतात त्यात एक केस काय आली माहिती आहे? मुलगा घोरतो म्हणून डिव्होर्स. मग इथे वनवासाचा तर विषयच नाही ना. कथा अशी ऐकावी. मग सीता आणि रामाचे प्रॉब्लेम्स. आपलं बघा, नवऱ्याचं घोरणं सहन होत नाही, वनवासाचा प्रश्नच नाही ना. इस्टेट बिस्टेट तर खलास संपलंच म्हणजे विषय. का हल्ली पॅकेज शिवाय लग्नच करत नाहीत. धनुष्य काय म्हणतोय, किती महिन्याला कमवतेस ते पहिले सांग. मी नाही काही कमवणार, त्याचं पॅकेज मोठं पाहिजे. असं सांगायचा मुद्दा काय? अशी ही सीतामाई आहे. पॅकिंगला लागली. म्हणली माझ्या आईचे संस्कार आहेत, जे तुम्हाला जाणार असाल तर होणारच आहे, त्याला पर्याय नाही. राम म्हणला, अगं तुला लक्षात येत आहे का म्हणे, तो वनवास आहे. 2 दिवस कुठेतरी जाऊन यायचं असं नाहीये. हा वनवास आहे. त्याची दाहकता काय तू महालात वाढली आहेस. तुला त्यातली दाहकता लक्षात येत नाहीये. तू आता फक्त इमोशनली फक्त विचार करतेस. थोडा विवेकानं विचार कर. बरं, हे साधी सुधी गोष्ट नाही. 14 वर्ष कशाला म्हणतात? 14 वर्ष जंगलात राहायचंय सज्जन हो. आत्ता रामकथेला फक्त जेवून खाऊन आपण घरात आलोय. 2 तासांनी पुन्हा घरात जाणार आहोत. विचार करा बरोबर, जंगलात जायचंय, असाच काळोख, लाईट नाही. मग त्यातली दाहकता लक्षात येते. असं 14 वर्ष राहायचंय. सीतामाई शांत आहे. तुला काहीच कसं वाटत नाही? अगं तिथे श्वापद असतात, तिथे राहताना खूप व्यथा होऊ शकतात. तुला काहीच कसं वाटत नाही? त्याच्यावर सीतामाई म्हणली, तुम्हाला माहिती आहे का? म्हणे काय? लहानपणी माझी पत्रिका बघितली होती एकाने, आणि ती पत्रिका बघून त्यांनी सांगितलं या मुलीच्या नशिबात दैवी वनवास आहे.
त्यामुळे मला माहिती आहे काय शब्द वापरलाय, दैवी वनवास. रामाबरोबर वनवास आहे, अंडरलाईन करा. काय तिचा कॉन्फिडन्स विचार करा. राम म्हणला, अगं सीते तुला अजूनही सांगतो मी, ऐक माझं, तुला वनवास नाही सांगितलेला, तुला झेपणार नाही. अगं जनक राजाकडे तुझी ज्या पद्धतीने तुझी वाढ झालेली आहे, इतकं हार्ड लाईफ तुला नाही शक्य होणार. त्याच्यावर सीतामाई हसते आहे. सज्जन हो, वाल्मिकी ऋषींनी हे लिहिलेलं आहे, माझ्या मनातलं नाही. सीतामाई हसतीये. राम म्हणला, हसतेच काय, मी गंभीरपणे सांगतोय. ती म्हणजे मी अशासाठी हसतीये की जंगलामध्ये माझ्यावर ज्या काही समस्या येईल त्याच्यापासनं माझा नवरा मला सोडवू शकणार नाही आहे का, त्याच्यात तेवढी क्षमता नाही आहे का. आणि असं वाक्य आहे की मी पुरुषासारख्या दिसणाऱ्या स्त्रीशी तर लग्न केलं नाहीये ना. रामराय म्हणले, काय बोलणार सीते तुझ्या पुढे. म्हणे, मग तुम्ही मला काय घाबरवताय, तुम्ही मला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे ना, तुम्हीच सांगता. राम म्हणला, अगं बाई तुला त्रास होऊ नये म्हणून मी सांगतोय, एवढंच ना, पण माझा दैवी वनवास आहे मला माहितीच आहे. काय दोघांमध्ये डायलॉग्स आहेत, लक्षात घ्या सज्जनो. सिरियल बघताना एवढ्या वेगळ्या वेगळ्या नको त्या. हा सीन बघा की घरात वनवास, आपला ज्येष्ठ मुलगा चाललाय म्हणून वडील सिरियस, आणि इकडे हे नवरा बायको काय म्हणतात, तू येऊ नको मी जातो. असं नाही, मी दोघं येणार, दोघं त्याच्यावर. काय अनुरूपता आहे लक्षात घ्या. कारण ते माहिती आहे दोघांना, अंडरस्टँडिंग आहे प्रॉपर. आणि त्यावेळेला रामानं तिला सांगितलंय, पुढची स्लाइड लावा जरा, वनवासी होणं म्हणजे काय. जे सगळ्या चॅनलवर आपण पाहत होतो ना, रामाचा आहार, स्पष्ट लिहिलंय, चतुर्दश ही वर्षाणी वत्स्यामी विजने वने कंद मूल फलैर जीवन हित्वा मुनिव वदा विषम. स्पष्ट आहे, 14 वर्ष कंद मूळ आणि फळ, जीवन म्हणजे पाणी, असं जीवन जगावं लागणार आहे. असा वनवास तुला भोगावा लागणार आहे सीते. अगं तू तयार आहेस का. ती म्हणाली, मी तयार आहे, मी आधीच सांगितलंय. माझ्या आईचे माझ्यावर तसे संस्कार आहेत, त्यामुळे या जंगलातल्या कुठल्याही गोष्टींना मी घाबरूच शकत नाही. स्पष्ट उल्लेख आहे. आता विषय संपला, आपण कथेवर येऊया. काय आहे सज्जन हो, त्यातली दाहकता लक्षात घ्या, इंटेन्सिटी लक्षात घ्या. पुढची स्लाइडला धनश्री, बस नाही आता परत अलीकडे. वनवासाला जाण्या अगोदर आपण त्या जागी स्वतःला प्लेस केलं की लक्षात येईल की वनवासाला जाण्यासाठी एक मानसिकता असावी लागते. काल आपण पाहिलं ना, वैराग्य त्याला म्हणत नाहीत. काल शबरीचं उदाहरण पाहिलं. आपण साधं ट्रिपला जायचं म्हटलं तरी किती प्लॅनिंग करतो. तिथलं काय असेल, भौगोलिक, नैसर्गिक, मग रिझर्वेशन्स, आपल्या व्याधी, मग औषधं, मग कांटोप्या, अमृतांजन, आयोडेक्स, पैसे, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, ह्या दोघांनी काय करायचं. आणि दॅट टू 14 वर्ष, वेग माहीत नाही. बघा यातला लक्षात येईल काय इंटेन्सिटी आहे. म्हणून तो दशरथ राजा बिचारा विवळत होता. अरे काय मी तो प्रकार करून बसलो, बापाला मनस्ताप होतोय, मुलगा शांतपणे निघतोय, मागणं बंधू आता तूही म्हणजे काय. राम म्हणला, अरे तुम्हाला दोघांना वनवास नाहीये, वनवास मला आहे. पण ते म्हणले, नाही ना, तुझ्याशिवाय आम्ही नाही. मग लक्ष्मण कोण आहे. ती बौद्धिक नम्रता आहे. रामाची जी सावली आहे ना, त्याच्याही अलीकडे लक्ष्मण आहे हो. सावलीच्याही अलीकडे जर लक्ष्मण येतो म्हणजे विचार करा काय घट्ट आहे. राम हा त्याचा श्वास आहे, म्हणून त्याचं वर्णन आहे, बहिश्चर प्राण आहे तो रामाचा. लक्ष्मण हा कोण आहे, रामाचा बहिश्चर प्राण आहे. एक अंगातला प्राण, एक बहिश्चर प्राण. राम, लक्ष्मण, सीता शांतपणे वनवासाला गेले. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकली अनालिसिस जर केला तर लक्षात येईल काय स्ट्रेंथ आहे तिघांची. रामावर किती प्रचंड विश्वास आहे. काल मी गमतीत सांगितलं लक्ष्मणाच्या बायकोचं उर्मिलेचं. अरे त्या उर्मिलेचं ऊर काय अभिमानानं भरून आला असेल. माझा नवरा कुणाबरोबर चाललाय,
प्रभू श्री रामाबरोबर चाललाय. आज अयोध्येत त्या रामाचं मंदिर होत आहे, तरी नारायण गावातल्या घराघरामध्ये दिवा पेटणार आहे. घराघरातल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये रामचिंतनाचा दिवा पेटणार आहे. आणि एक छान पद्धतीने मस्त अंगावर रोमांच उभं करणारा तो क्षण आपण अनुभवणार आहोत. विचार करा, तिथे प्रत्यक्ष रामाबरोबर जाताना काय लक्ष्मणाची आणि सीतेची मानसिकता आहे. विचार कथा करताना या पद्धतीने केला की लक्षात येतं पहिले काय करावं, त्या जागी स्वतःला प्लेस करावं, मग डिफिकल्टीज कळतात. काय ना, एक मनुष्य स्वभाव आहे सज्जन, तो कसा आहे नेमकेपणानं की आपण नेहमी स्वतःसाठी जज असतो. लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा आपण आर्ग्युमेंट करतो स्वतःसाठी आपण वकील असतो आणि इतरांसाठी जज असतो. बघा फरक काय आहे. वकील काय करतो, आर्ग्युमेंट करतो. वकील काय करतो, केस लढवतो. जज काय देतो, डिसिजन देतो. दुसऱ्याच्या बाबतीत आपण 2 मिनिटात निर्णय देऊन मोकळे होतो, स्वतःच्या बाबतीत मात्र आपण आर्ग्युमेंट्सच करतो. इथे या पद्धतीने कथा बघावी. कुठेही आर्ग्युमेंट नाही आहे रामाचं, सीतेचं त्याहून नाही. आणि सगळे शांतपणे तिकडनं निघालेले आहेत. मेन मुद्द्यावर येण्यासाठी मधले टप्पे तुम्हाला माहिती आहेत म्हणून मी पुढे जातो. काही ऋषींच्याकडे राम आणि सीता आणि लक्ष्मण जात आहेत. अगदी वाल्मिकी ऋषींकडेही गेलेले आहेत, भरद्वाज मुनींकडेही गेलेले आहेत, प्रत्येक ऋषींकडे जात आहेत. वनवासाची प्रोसेस लक्षात घ्या. काल आपण पाहिली विश्वामित्रांनी किती प्रकारची अस्त्रशस्त्र शिकवली. वसिष्ठ ऋषींनी त्याची मानसिकता कशी तयार केली, बलाशबलापासून सगळी अस्त्रशस्त्र शिकवली. असा राम ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. रामाला फक्त माहिती नाही आहे की हे ट्रेनिंग आपल्याला का आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे, कारण मेन टार्गेट रावण आहे. सज्जनो, एवढं सगळं झालं तरी वाल्मिकी रामायणात रावणाची सुद्धा एंट्री नाही आहे. लक्षात घ्या. जे ते व्हिडिओ करतात ना, काल म्हटलं तसं की रावणच कसा भारी आहे. तो फक्त विद्वान होता, वर्सटाईल होता, पण तो दुष्टच होता, संस्कार नसलेलाच होता. राम आपण पाहिले काय संस्कार आहेत. हा प्रवास चालू आहे आणि त्याच वेळेला वाल्मिकी ऋषींचं काय टिपण आहे माता भगिनींनो बघा. स्त्रियांची एक क्वालिटी, एक ऑब्झर्वेशन त्याच्यात सापडतं. वाल्मिकी ऋषी म्हणतात सीतेला, कशी आहे सीता, म्हणे सीते का तू एवढी वनवासात रामाबरोबर जातेस, तुझी मानसिक तयारी तू कशी केली आहेस. सीता म्हणते खरं सांगू का, मी एवढंच फक्त मनात ठेवलं की मी रामाच्या मागे भुणभुण करणार नाही, मी कटकट करणार नाही. आणि सगळ्यात अत्युच्च टोक काय, काही झालं की माझ्या माहेरी कसं होतं हे मी सांगणार नाही. काय ऑब्झर्वेशन आहे, जबरदस्त. बघा बरं आपल्या प्रपंचामध्ये डोकावून 2 मिनिटं. काय झालं की माझ्या घरी माहेरी असं नसतं, काय पटकन बोलतो आपण. ती म्हणजे मला माहिती आहे त्यावेळेला त्या पुरुषाला किंचित खेद होतो मनामध्ये की अरे ही इतकी छान माहेरी होती, हिला हवे ती सुख मी देऊ शकत नाही की काय. हा गिल्ट मी माझ्या रामाला देणार नाही, हे सीतेचं थिंकिंग आहे. हे वाल्मिकी ऋषी लिहितात. काय ऑब्झर्वेशन आहे, लक्षात घ्या. कथा अशी बिटवीन द लाईन्स रीड करता आली पाहिजे, याला कथा म्हणतात. प्रसंग 100 असतात हो. आपल्या पण आयुष्यात एवढे प्रसंग झाले, काय घडलं आपण त्याच्यावर कधी विवेकानं पाहिलंच नाही. नेमकं काय घडलं, काय चुकलं, कुणाचं काय चुकलं पेक्षा माझं काय चुकलं याचं थिंकिंग आपण कधीच करत नाही. कारण आपण एकच, मी करेक्टच आहे, बाकी सगळे चुकलेले आहेत. हा आपला प्रॉब्लेम. हे त्या मुलीची मॅच्युरिटी बघा हो. ह्या वयामध्ये काय मॅच्युरिटी आहे. अचानक महालात वाढलेली मुलगी जंगलात राहायला जायला लागली. जंगलात ती हा विचार करते की मी माझ्या नवऱ्याचं मन जपेन. ही तिची मॅच्युरिटी बघा. प्रत्येक ऋषींकडे जाते, प्रत्येक ऋषींच्या पत्नी तिला काही ना काहीतरी गोष्टी सांगतायत. कसं जडण घडण चालले लक्षात घ्या. मी फार वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये अनुसूया माता
ती सीतेला म्हणते, सीते तुला काय हवं बोल. सीता शांतपणे उत्तर देते, मी क्षत्रिय आहे, आमचा हात देण्याचा आहे, घेण्याचा नाही. सज्जनो, यात गर्व आहे का हो? यात अभिमान आहे? यात ताठा आहे? नाही. लक्षात घ्यावं स्त्रियांनी, हे डायमेन्शन कुणासमोर उगाच बुजून जायचं नसतं. आपली भूमिका काय ही आपल्याला पक्की माहिती असली पाहिजे. कॉन्फिडंट स्वतःच्या पायावर खणखणीत उभं राहता आलं पाहिजे. ती सीतामाई आहे. सीतामाईचं दर्शन घेताना हे दर्शन घ्या की तिला माहिती आहे ती काय आहे, तिला माहिती आहे तिची क्षमता काय आहे. किती जणांना माहिती असतं की आपण नेमकेपणाने काय आहोत, कारण एवढं आपण स्वतःत डोकवूनच पाहिलेलं नाही. म्हणून आपल्याला कळत नाही की आपली खरी काय क्षमता आहे. ती कधी कळते, जेव्हा खऱ्या अर्थानं आरशासमोर उभे राहतो तेव्हा. मग खऱ्या अर्थानं आरशासमोर म्हणजे जो आरसा अवगुण दर्शवतो तो आरसा म्हणजे रामायण, म्हणजे दासबोध, म्हणजे गाथा, म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे भागवत. जे घ्याल ते तो आरसा तुम्हाला दाखवतो हा तुझा खरा चेहरा. आणि तोच आरसा तुला दाखवतो ही तुझी खरी क्षमता. सो ट्राय टू डेव्हलप दॅट पॉइंट. हा महत्वाचा मुद्दा. आपण नेमकं तेच करत नाही. सीतेला परफेक्ट माहिती आहे म्हणून तिने गर्वानं उत्तर नाही दिलं, विनम्रतेनं सांगितलं, मी क्षत्रियाची बायको आहे, आमचा हात देण्याचा आहे, घेण्याचा नाही. त्याच्यावर अनुसूया माता खुश झाली. तिच्या या ज्ञानाच्या, तपाच्या, निर्भीडपणाच्या उत्तराला तिने एकच सांगितलं, मी तुला एक छान उटी देते, ती उटी लाव, त्याने ऊन, वारा, पाऊस, थंडी, श्वापद या सगळ्यांपासून तुझं संरक्षण होईल. विचार करा काय काय गोष्टी वनवासासाठी तिला प्रोव्हाइड केल्या जातात विविध ऋषींकडून. म्हणून पक्क डोक्यात ठेवा की रामायण ही मनुष्याची कथा आहे. मनुष्याच्या योनीत जन्म घेतल्यानंतर त्या योनीला जे जे म्हणून आहे ते ते सगळं रामानं भोगलंय, करून दाखवलंय, त्याच्यावर विजय प्राप्त करून दाखवलाय आणि आपली सुटकेची वाट बंद केली आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे, कारण मी पहिल्याशीच सांगितलं रामायण हे अनुकरणीय आहे आणि कृष्ण हा विलोभनीय आहे. त्यामुळे कृष्ण होता येत नाही, राम होताच येतं. फक्त रामाची जी हर्डल्स आहेत ती आपल्या वाट्याला आली की आपल्याला अडचण निर्माण होते. आणि मग आपण एक वाक्य म्हणतो, शेवटी तो काय देवच आहे ना, मी थोडीच देव. अरे वा, अंगाशी आलं की लगेच लिहिणं आहे. नाही तर इतर वेळी आहा काय विचारायची खोटी. ह्या पद्धतीने चाललेले आहेत. वनवासात 14 वर्ष काढायची आहे, ह्यासाठी विविध गोष्टींची मानसिकता करत चालली आहेत. आता पुढची स्लाइडला लक्ष्मण रेषा झालं. मारीच राक्षसाची गोष्ट सगळ्यांना माहिती, मी फक्त आता मधले पॉइंट सांगतोय. ज्या वेळेला या अनेक ऋषींकडनं ती येत होती त्यावेळेला त्या ऋषींनी रामाला सांगितलं, रामा, जे मगाशी सगळ्या सीतेचे गुण बघितले त्या ऋषींनी रामाला सांगितलं, रामा तुझी बायको जबरदस्त आहे, हिचं कधी मन मोडू नकोस. फार धीरोदात्त मुलगी आहे, जी एवढी तेजपुंज तपस्वी ज्ञानी मुलगी आहे, कठोर निश्चयाची आहे, निर्भीड आहे, ती तुझ्याबरोबर वनवासात यायला निघाली आहे. तिचा धीरोदात्तपणा, तिची मॅच्युरिटी आम्ही तपासली आहे. तू एवढंच कर, तिने जर कधी एखादी इच्छा व्यक्त केली तर ती निश्चित पूर्णत्वास ने. आणि रामाचा शब्द आहे, मी तिची इच्छा पूर्ण करेन. सज्जन हो, प्रसंग नीट ऐका. काय सांगितलं, तिची जर एखादी इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण कर, नाही म्हणू नकोस. आणि रामाने शब्द दिलाय म्हणजे फायनल. इथे मजा आहे. हा शब्द देताना रामाला कुठे माहिती होतं पुढे कधी प्रसंग येणार आहे. तो प्रसंग इथे आला. ते सोन्याचं हरिण. नेमकी कशी देवाची करणी असते बघा. त्याच दिवशी सीतेला तो मोह व्हावा. इथे सोन्याचं हरिण आपल्या इथे यावं. आता रामाला हे कळलंय ही काय गडबड आहे, पण शब्द दिलाय बायकोचं मन मोडायचं नाही. हा राम. म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, तू इथेच थांब,
मी जाऊन ते घेऊन येतो, मला माहिती आहे काय प्रकार आहे ते. पण हिला कोण समजावणार? ते आटून बसले. जसं रामराय गेले हरणाच्या मागे आणि मग ते आपण ऐकलं, धाव लक्ष्मणा धाव, मेलो मेलो किंकाळी. ऐकायला आल्यावर सीतेची घालमेल. लक्ष्मण अरे जा, बघ काय ती रामाला झालंय. लक्ष्मण शांत, काही होणार नाही, तू काळजी करू नको, तो राम आहे. ती ऐकायला त्याने परत आवाज आला, परत तिची घालमेल झाली. तू कसा स्वस्थ बसू शकतोस? तुला येत नाहीये का ऐकू तिकडे काय चाललंय? अगं वहिनी, मी तुला सांगतोय ऐक, माझा तो राम आहे, असं काही वाकडं होणार नाही. तरी ती ऐकायला तयार नाही. आणि सज्जन हो, वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय, ती इतक्या पद्धतीने टोकाचं लक्ष्मणाला बोलली की लक्ष्मणा, आत्ता माझ्या लक्षात येत आहे हा तुझा आणि भरताचा प्लॅन आहे. परस्पर रामाचा मृत्यू झाला म्हणजे राज्य तुम्ही आपसात वाटून घेणार. लक्ष्मण म्हणला, अगं सीतामाई काय बोलतेस तू, हे असं काही नाही बाई, तो राम आहे, येईल परत. परत किंकाळी ऐकू आली. आता हिचा पेशन्स गेला आणि ती म्हणाली, एक लक्षात ठेव, जर त्या रामाला काही झालं तर मी तुझ्या हाती लागणार नाही. हे म्हटल्यावर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, लिमिट, आता मी काहीच करू शकत नाही, ह्या बाईला कसं समजवायचं. म्हणून लक्ष्मण त्यातनं निघालाय. आणि मग त्यांनी बाणानं एक रेषा मारली आणि सांगितलं, ह्याच्या पुढे येऊ नकोस. सज्जन हो, वाल्मिकी रामायणात ही लक्ष्मण रेषा पुसटशी सुद्धा नाही, नाही, अशी लक्ष्मण रेषा नाही. ही लक्ष्मण रेषा अनेक ठिकाणी प्रतिकात्मक वापरली गेली. त्याचा अर्थ असा, जेव्हा माणसावर प्रसंग येतो तेव्हा बोलताना विवेकाचं भान सुटतं आणि मग माणूस आपली मर्यादा सोडून बोलतो. ती लक्ष्मण रेषा आपण समजून घ्यायची असते. याला कथा ऐकणं असं म्हणतात. वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा उल्लेख देखील नाही. मग लगेच आता आपण तेवढाच मुद्दा पकडायचा का? त्यात काय मुद्दा पकडायचा? हा की जेव्हा क्रोध येतो तेव्हा कोणाबद्दल बोलतोय, कुणाशी बोलतोय याचा विवेक ठेवावा. हे कथेतनं शिकावं. तेव्हा वाटेल तसं बोलू नये. तो कोण आहे, त्याचा होद्दा काय आहे, त्याच्याने आपला नातेसंबंध काय आहे, आयुष्यात त्याने आपल्याकडे काय काय केलंय, हा सगळा बॅक ऑफ माइंड स्टॉक असला पाहिजे. देन रिॲक्ट. ही लक्ष्मण रेषा आपली सुटते. अशी कथेचा अभ्यास करावा. प्रत्यक्षात काय झालं? तो मारीचच होता हे माहितीच होतं की. आणि नंतरचा जो प्रवास घडतो म्हणजे गोष्ट कशी होते, या सगळ्या प्रकारामध्ये त्या एका लक्ष्मण रेषेमुळे अनेक प्रश्न जे लोकांना निर्माण झाले. आणि मगाचा आपला तो मानवश्य स्वभाव. मग एवढं त्यांना कळलं नाही का? एवढाचा तो राम होता तर त्याला एवढी साधी गोष्ट कळू नये. कारण मुळात हे तू वाल्मिकी रामायण वाचणार आहे, त्याच्यात हे नाहीच आहे. कसं आपण काल पाहिलं की दगडाला पाय लावल्यावर तिची बाई होते का? नाही ना. हा चमत्कार नाहीच आहे की. आम्ही हे वाचायची तसदी घेतलेलं नाही. कारण आम्ही सिरियल पाहिली की आम्हाला वाटतं झालं, आम्ही सिनेमा पाहिला की झालं. आम्ही ना बखर वाचत, फक्त कादंबऱ्या आणि चित्रपट बघतो आणि तेच खरं मानून जमेल त्या कट्ट्यावर आपल्याच रामाचे वाभाडे काढत राहतो. जराही वाटत नाही की या बोलणाऱ्याला तर नाही वाटत आहे, उत्तर देणाऱ्याला तरी वाटतं की थांब रे, मी एकदा ना कुठल्या तरी जाणकाराला विचारतो. म्हणून मी काल म्हटलं धन्यवाद, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जाऊ नका. खूप खतरनाक युनिव्हर्सिटी आहे बरं का ती. कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवू नका. अखंड सावधान असावे. चित्त दुश्चित्त कदापि नसावे. काही आलं की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून स्टेटमेंट करू नका. आधी त्याचा तपास घ्या की हे खरंच आहे का नाही. मुळात प्रत्येक यज्ञात आपली एक समिधा असलीच पाहिजे असं काही आवश्यक नाही. पण काय झालंय, तू एक मत मांडलं की माझं मत पाहिजेच ना. मग तसं नाही आहे. खरं वेगळं आहे, एकाचंही खरं नाही आहे. बरं, त्यातलं आपल्या संसारात एकाच्याही उतरलेलं नाही तरी चिंध्या त्यांच्या. सज्जनो, मी तुमच्याबद्दल बोलत नाही आहे, चेहरा पाडू नका.
काय ना, रामभक्ती ज्याची असते ना अंतःकरणापासून, त्याला त्रास होतो हो असं काही ऐकलं की. काय रे ते बघा, त्या रामाचं काय आयुष्य आहे, काय बिचाऱ्याचा गुन्हा होता हो. लहानपणापासून इतका गुणी, कधी कोणाची टिंगल केली नाही, कुठला व्रात्यपणा केला नाही, गुरूंची मनापासून सेवा केली, गुरूंनी सांगितलं तसं सगळं वागला. सगळं आपण 2 दिवस ऐकतोय. अशा गुणी मुलाला काहीही कारण नसताना 14 वर्षाचा वनवास लागतो, आणि आपण ह्याचा कुठलाही विवेक न ठेवता ही अशी आचरटासारखी स्टेटमेंट करून एक लक्ष्मण रेषा क्रॉसच करतो. हा अन्याय आहे रामावरती, लक्षात घ्या. असा हा राम, हे सगळं जवळजवळ 13 वर्षाची ही सिच्युएशन आहे. 13 वर्ष. पण खरं सांगू का सज्जन, तुम्ही माता भगिनी आहात. वाल्मिकी ऋषींनी इतकं छान म्हटलंय, 13 वर्ष रामाबरोबर राहून खऱ्या अर्थाने ना सीतेचा तो गोल्डन पिरियड होता. का? कारण एवढे वर्ष रामाचा सहवास लाभला. तो जर राजा झाला असता तर तो बिझी झाला असता, मग इतका 24 तास तिच्यावर राहिला असता का? सो इन दॅट वे सीता अत्यंत आनंदी होती, कारण 13 वर्ष ती रामाच्या रोज सतत सहवासात होती. तिला ते दुःखच नव्हतं, कारण ती रामाबरोबर होती. अंडरलाईन सारखं करतोय मी. हा जो लंकेचा प्रसंग आहे हा फक्त 1 वर्षाचा आहे. इथून जी रावणाने तिला पळवून नेली, आता हे जे पळवून नेण्याचा प्रसंग आहे, परत तुम्ही स्त्रिया म्हणून विचार करा. तुम्ही आज नारायण गावात कुठून तरी लग्न होऊन आलेल्या आहात. आल्या आल्या तुम्हालाही नारायण गावात सेटल व्हायला काही वेळ लागला असेल. आजूबाजूच्यांच्या ओळखी, त्या घरची पद्धत, तिथले काही कुळाचार, त्यांच्या घरच्या सवयी, या सगळ्यात आपल्याला स्वतःला ॲडजस्ट. किती तुम्ही बायका संसारात या गोष्टी बारीक बारीक आहेत ज्या करता हो, आणि म्हणूनच तुम्हाला महत्त्व आहे. तुम्ही हे करता, मग तुम्ही हे करता तर तुम्ही सीतामाईकडे किती व्याप्तीने बघायला पाहिजे की अरे आपण आपल्या घरामध्ये इतक्या ॲडजस्टमेंट करत आलो, लग्न झाल्यापासून आजपर्यंत करतोच आहोत. मग तिला काय काय ॲडजस्ट करायला लागला असेल. वनवासात जातीये, जंगलात राहतीये, 13 वर्षात तिने तिची मानसिकता बदलली, तिच्या सवयी बदलल्या. एक वेशभूषेचा प्रकार सांगायचा राहिला. ज्या वेळेला वनवासाला जायला निघाली, ती मंथरा म्हणली 1 मिनिट, हे असं नाही जायचंय, मग वल्कलनेस. बघा, वसिष्ठ ऋषी म्हणले काही हे अति होत आहे. ती दशरथाची सून आहे हे तू विसरू नकोस. हा वाद चालू आहे, आणि तिकडे वल्कल नेसताच येत नाहीयेत सीतेला. प्रसंग काय सुंदर आहे सांगतो. तिला वल्कल नेसता येत नाहीयेत, म्हणून राम म्हणतो आता मी तुला दाखवतो वल्कल कशी नेसायची असतात. दे वर व्हेरी कॅज्युअल. अगं असे नाही, वल्कल अशी असतात, मी दाखवतो. आत्ता मी मुलांना मागे छाट्या नेसवत होतो ना, तेव्हा माझ्या मनात तेच चाललं होतं. ती म्हणते तुम्हाला कशी येतात तो वल्कल? अगं मी जंगलात ट्रेनिंग घेतलंय. बघा काय प्रसंगाची दाहकता लक्षात घ्या सज्जनो, की बाहेर काय चाललंय आणि आतमध्ये राम तिला शिकवतोय वल्कल कशी नेसायची. आणि त्यावेळेला वसिष्ठ ऋषींनी कैकेयीला दम दिलेला आहे. एक लक्षात घे, राज्यशास्त्राचे नियम मला माहिती आहेत बरं का. मी वेळ पडली ना तर रामाला वनवास आहे ना, मी सीतेला राज्याभिषेक करून मी तुझी वाट लावून टाकेन, हा दम दिलेला आहे. पण ती वल्कल कशी नेसायची हे रामरायानं सीतेला शिकवलंय. अनुरूप लक्षात घ्या. काय दोघं किती महान असावेत. आणि अशा या सीतेला रावणानं पळवून नेलंय. आता बघा, जो नारायण गावातलं मी तुम्हाला उदाहरण दिलं, या नारायण गावात तुम्ही 13 वर्ष कशा सेटल झाल्यात, आणि अचानक तुम्हाला जर असं दुष्ट माणसाने पळवून नेलं, आणि तो एरियाच माहिती नाही, माहितीच नाही, कुठेही लंका, कुठे नक्की चाललोय आपण काही माहित नाही. काय त्या बाईची मानसिक अवस्था झाली असेल. इथे लक्षात येतं की ती सीता काय आहे, काय पद्धतीने तिने ते झेलला असेल. विचार करा,
तिला अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं हे आपण ऐकलं. पुढची स्लाईड लागू. बस हे एक चित्र फक्त बघा, बाकी पुढे मी सांग. आज इथे सुंदरकांड आणलंच आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. मधले जटायू संपादी हे मी काही सांगणार नाही, कारण आपण चिंतन करतोय, कथेचं चिंतन आहे, कॅरेक्टरचं चिंतन आहे. राम सीता जोडा समजून घेतोय. सडन पहिला ट्विस्ट वनवास, सडन दुसरा ट्विस्ट अपहरण, आणि कुठला प्रांत माहित नाही, नवरा सोडवायला येईल की नाही कल्पना नाही, हा कोण आहे रावण काहीच माहित नाही. अशा जागी तुम्ही असाल तर विचार करा तुमची काय अवस्था होईल. धरधरून घाम फुटेल हो. हे काय नक्की घडतंय आयुष्यामध्ये काहीच कळत नाही. हा दैवी वनवास म्हणजे कुठल्या टोकाचा आहे. आणि तिथे राक्षसिणी आहेत. सुंदर कांडात वर्णन आहे हनुमंतानं केलेलं रामाचा भाव, की मी जाऊन बघून आलो कशा बायका आहेत. तिच्या भोवती ज्या बायका होत्या त्यांचे कान गाढवासारखे, काहींचे कान गायीसारखे, काहींची तोंड डुकरासारखी, काहींचे अंग अस्वलासारखे. विचार करा, ही एक अशी छानशी नाजूक सुंदर सीतामध्ये बसली आहे आणि बाजूनी अशा भीषण बायका शस्त्र घेऊन तिला दमदाटी करतायत. हनुमंतराय पानाच्या आड बसतात आणि ऐकतात. आमचे समर्थ लिहितात, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तिथे तो अणू एवढा होऊन ते सगळं बघतोय. त्याच्या आधी हनुमंतानं लिहिलंय की लंकेत जेव्हा एंट्री केली तेव्हा रावणाच्या अंतःपुरात तो गेला. का हा मारुती ब्रह्मचारी काय? त्यांनी रावणाचा अंतःपूर पाहिला. सज्जनो वर्णन आहे त्याच्यामध्ये. बायका 1000च्या आसपास बायका दारू पिऊन तर्र होऊन पडलेल्या आहेत. आणि हनुमंत सगळ्यात सीतामाई शोधतोय, कारण तिने सीतामाई पाहिले कुठे. जे वर्णन ऐकलंय त्या वर्णनावरनं शोधतोय. त्या बायकांना बघत 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 छोटा होऊन जातोय आणि एका ठिकाणी पलंग दिसतोय. त्या पलंगावर रावण पडलेला आहे आणि रावणाच्या बाजूला एक सुंदरशी बाई पडलेली आहे. हनुमंताचं वैशिष्ट्य सांगतोय सज्जनो. हनुमंताने तिथून हात जोडले, मनापासून रामाचं ध्यान केलं आणि म्हणाला, रामा मला माफ कर, केवळ सीतामाईचा शोध घ्यायचा आहे म्हणून या बायकांचं अवलोकन करावं लागतं. याला ब्रह्मचारी म्हणतात. सज्जनो, लग्न न करणाऱ्याला ब्रह्मचारी म्हणत नाहीत, त्याला अविवाहित म्हणतात. आणि जो ब्रह्मासारखं आचरण करतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात. प्रत्येक स्त्री माते समान हे बघणारा आज मजबूर झालाय की सीतेला शोधण्यासाठी मला या विविध बायका बघाव्या लागतात. तेव्हा रामराया मला माफ कर असं त्यांनी मनातनं चिंतन करून तो सीतेला शोधतोय, त्या बाईकडे बघतोय. मारुतीने स्वतः लिहिलंय की म्हणजे सांगितलं आहे की त्याने तिच्या तोंडाचा जाऊन वास घेतला, तेव्हा मद्याचा वास आला. तो म्हणलाय सीतामाई असूच शकत नाही. मग सीतामाई कुठे गेली? सज्जन हो, त्याच्यात खूप वर्णन आहे, त्याच्यात जास्त तपशिलात मी जाईन नाही. त्याने अनेक महालांमधनं शोध घेतला. सीतामाईचं जे वर्णन ऐकलं तशी एकही स्त्री नाही. आणि हनुमंताच्या मनात आलं, सीतामाई जिवंत आहे का नाही? का या दुष्ट नालायक रावणाने तिला ठार तर नसेल ना मारलं? पण असं कसं होईल? सीतामाई तर जबरदस्त आहे, ती अशी कशी असेल? हे सगळं हनुमंताचं द्वैत आहे. सुंदरकांडात सुंदर वर्णन आहे त्याचं. आणि मग तो जेव्हा अशोक वाटिकेत आला तेव्हा त्याने अशोक वाटिकेमध्ये जे पाहिलं, आता इथे सीतेचं एक वेगळं रूप तुम्हाला सज्जनो दिसेल. आपण सिरियलमध्ये पाहिली ना हो, प्रत्यक्ष वाचलं तर कळेल की ती सीता तिथे सुद्धा धीरोदात्त आहे, मनातनं घाबरली आहे, पण चेहऱ्यावर दाखवत नाही. रावण तिला म्हणतो, अगं सीते, काय तुझा तो नवरा ग, हा तो तुला काय वाचवणार? रावण बघ, अख्खी लंका सोन्याचे म्हणजे पट्टराणी करीन तुला, त्याच्यात काय ठेवलंय? फालतू माणूस आहे नुसता. रावण बोलतोय तिला. सीता न डगमगता ताडकन उत्तर देते, जर तू एवढा जबरदस्त आणि स्ट्रॉंग आहेस तर माझा नवरा असताना मला का नाही रे पळवलं?
आहे की नाही? हिम्मत सांगा. त्याच्या एरियात, त्याच्या राज्यात, त्याच्या तोंडावर, त्याच्या लोकांसमोर फाडकन बोलायची हिम्मत आपल्या सीतामाईची आहे. बावळटासारखी गळे काढत नाहीये, खणखणीत उत्तर देते. हिम्मत होती तर माझा राम असताना मला का नाही पळवलंस? रावणाला लक्षात आलं, अरे हे प्रकरण भारी आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, रावणानं बघा शेवटपर्यंत सीतेला हात नाही लावला. काय रावण होता वा! अहो तुम्ही हे बोलताना आपल्या सीतामाईला खाली आणता हो. तिचं तेज तसं होतं हे का नाही लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणानं स्वतःच सांगितलंय, रावणाला शाप होता. त्याने एका अप्सरेवर बलात्कार केला होता. त्याबद्दल ब्रह्मदेवानं सांगितलं होतं, बाईचा कन्सेंट नसताना जर तू हे केलंस तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील. हा त्याला शाप होता, म्हणून त्यांनी सीतेला हात लावला नाही. आणि हे बिनधास्त व्हिडिओ करतात, रावण किती ग्रेट होता बघा, शेवटपर्यंत त्यांनी सीतेला हात लावला नाही. हा रावणाचा ग्रेटनेस नाही, सीतेचं तेज आहे. एवढंही ह्यांना भान नाही. आणि हे बुद्धिभेद करणारे दळभद्री व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल होतात आणि आपण इथे फॉरवर्ड करतो. बघा खरं काय डोंबल. खरं हे आहे, रावणाचं चातुर्य सुद्धा तुम्हाला सांगतो वेगळ्या प्रतीचं आहे. हे अनेकांना माहीत नसेल. रावण दशग्रंथी होता, अनेक विद्या प्राप्त होत्या, त्यात रावण आयुर्वेदाचार्य होता. आणि आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की अशोकाच्या झाडातून